तर मागच्या लेक्चरला आपण पहिल्या 3 एंट्र्या बघितल्या, ज्या होत्या 16,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहे, 10 रुपयाचा एक आहे, 8 रुपये पेड होते, 2 रुपये अनपेड होते. ते रिडीम करायचे आहेत प्रीमियमला, 1 रुपये पर शेअरनुसार प्रीमियम द्यायचा आहे. त्यामुळे याच्या एंट्र्या बघितल्या की पहिला कॉल केला, 16,000 शेअर्सचे 2 रुपये द्यायचे होते, म्हणजे 32,000साठी कॉल केला. ते बँकेत जमा करून घेतले, रिसीट घेतलेली 32,000ची. आणि मग कारण पार्टली पेड शेअर्स हे रिडीम करता येत नाही, आणि त्याच्यानंतर जेवढी अमाऊंट आपण फेस व्हॅल्यू आहे आणि प्रीमियमची आहे ती आपण CRR कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि प्रीमियमच्या स्वरूपात प्रोव्हिजन केली. ह्या 3 एंट्र्या आपण मागच्या लेक्चरला बघितल्या. त्याच्यानंतर आहे जी प्रोव्हिजन केलेली आहे ती रक्कम आपल्याला काय करायची आहे, ट्रान्सफर करायची आहे. त्यामुळे काय होणार, 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. फेस व्हॅल्यू आहे 1,60,000, 16,000 शेअर्स इंटू 10 रुपीज पर शेअर. त्यामुळे जी प्रोव्हिजन केली होती त्यानुसार ही अमाऊंट काय करायची आहे, ट्रान्सफर करायची. त्यामुळे 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट त्यांना रिपेमेंट करायचं आहे. त्यामुळं ही, आणि त्याच्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 16,000. प्रत्येक शेअर होल्डर्सना 1 रुपये प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. त्यानुसार प्रीमियमचे 16,000 आणि फेस व्हॅल्यूचे 1,60,000 असे 1,76,000 रुपये हे आपल्याला शेअर होल्डर्सना ट्रान्सफर करायचे आहे. त्यामुळे एंट्री काय होणार, 6% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 1,60,000, प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 16,000 टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट. टोटल आहे 1,76,000. बी बॅलन्स ऑन कॅपिटल इज ट्रान्सफर्ड अँड प्रीमियम पेएबल इज क्रेडिटेड. बॅलन्स जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे, बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे, आणि जे प्रीमियम आहे ते या अकाउंटला क्रेडिटेड केलेलं आहे. कुणाला, शेअर होल्डरच्या अकाउंटला. ही झाली 4थी एंट्री. या 4 एंट्र्या फर्स्ट पार्ट होता, ए पार्ट. आता बी पार्ट बघूया. टू अप्लाय द रिझल्टंट रिझर्व फंड in issuing bonus shares of ₹10 each as fully paid to the existing shareholders. म्हणजे काय, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स 10 रुपये एक यानुसार द्यायचा आहे. त्यामुळे काय होणार, म्हणजे यातले काय भाग घ्यायचा. तर पुढचा म्हणजे रिझर्व, जो रिझर्व आपण काढून ठेवला होता. सो फंड इज टू बी यूज्ड फॉर इश्यूइंग फुल्ली पेड बोनस शेअर्स. हे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं. थेरॉटिकल पार्टमध्ये रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट, रिडम्पशन आउट ऑफ फ्रेश इश्यू मध्ये, त्याच्यानंतर आज बघितलं ते त्यातलं आउट ऑफ प्रॉफिट. दुसरा पार्ट, तिसरा पार्ट होता यूज ऑफ कॅपिटल रिडम्पशन फंड ऑर रिझर्व. जेवढी रक्कम आपण रिपेड केलेली आहे, पेड केलेली आहे, तेवढाच रिझर्व आपल्याला काढून ठेवावा लागतो. यालाच काय म्हटलं जातं, रिडम्पशन बट नॉट रिडक्शन इन कॅपिटल. त्यामुळे एवढीच रक्कम आपल्याला रिझर्वला ठेवावी लागते. आणि त्या रिझर्व ठेवलेल्या रिडम्पशन फंडचं किंवा रिझर्वचं काय करायचं हे आपण थेरॉटिकल पार्ट मागच्या लेक्चरला 2 लेक्चरला पूर्वी बघितला होता. म्हणजे जो फंड इज टू बी यूज्ड, याचा जो फंड यूज जो होता ह्या नावाने आपण जे केला होता, फंड इज टू बी यूज्ड फॉर इश्यूइंग फुल्ली पेड बोनस शेअर्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. एक्झिस्टिंग शेअर होल्डर जे आहेत त्यांच्यासाठी हा फंड फुल्ली पेड बोनस शेअरसाठी वापरायचा आहे. त्यामुळे दुसरा एंट्री आहे, ॲडजस्टमेंट आहे प्रॉब्लेम नंबर 1 मधली. टू अप्लाय द रिझल्टंट रिझर्व फंड
in issuing full bonus shares of ₹10 each as fully paid to the existing shareholders. कॅपिटल रिडम्पशन फंड जो आहे, रिझर्व्ह फंड आहे, त्याचा वापर आपल्याला एक्झिस्टिंग होल्डर्सना बोनस शेअर देण्यासाठी करायचा आहे. त्यामुळं त्याची एंट्री काय होणार, पहिली शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पहिल्यांदा शेअर होल्डर्सना पेड ड्यू अमाऊंट टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स, यांना जे पैसे द्यायचे होते ते पेड केलेले आहेत, बँकेतून यांना पेड झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर रिझर्व जो आहे तो बोनस देण्यासाठी एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना वापरायचा आहे. त्यामुळं रिझर्व जी केलेली अमाऊंट आहे ती किती आहे, फेस व्हॅल्यू, नॉट अ प्रीमियम अमाऊंट. द रिझर्व अमाऊंट इज अ फेस व्हॅल्यू. त्यामुळं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 1,60,000, 16,000 शेअर्स इंटू 10 इच फुल्ली पेड करून घेतले पार्टली पेडचे. त्याच्यानंतर रिझर्व केला. आता तोच रिझर्व कशासाठी वापरायचा आहे सांगितलंय, टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट. रिझर्वचा वापर बोनस देण्यासाठी, फुल्ली पेड बोनस देण्यासाठी करायचा आहे. कुणाला, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. कुणाला, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ना. त्यामुळं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 1,60,000 टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट. बोनस शेअर्स टू बी इश्यूड, यांना बोनस शेअर्स इश्यू केलेले आहेत. कशाचा वापर करून, पहिल्यांदा बघा, कॅपिटल रिडम्पशन रिझर्वचा वापर करून. पहिली ऍडजस्टमेंट बघितली ए, ती कशाची होती, रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट्स. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचा म्हणजे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉसचा आपण वापर केला. आता काय आहे, यूज ऑफ कॅपिटल रिडम्पशन फंड जो किती आहे, 1,60,000 रुपये. दुसरी एंट्री आहे बघा, तिसरी एंट्री यातली मागच्या लेक्चरला पाहिलेला, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट. मेड अ प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. आता ती जी प्रोव्हिजन आहे किंवा ते जे पैसे आहेत जे रिझर्वला ठेवले आहेत ते कशासाठी वापरायचे आहेत, बोनस टू शेअर होल्डर्स. त्यामुळे काय होणार, बोनस शेअर्स टू बी इश्यूड आउट ऑफ अमाऊंट ऑफ कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. जी रिझर्व करून ठेवलेली रक्कम आहे बाजूला, त्याच्यातून बोनस शेअर्स एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना इश्यू करायचे आहे. हा जो कॅपिटल रिडम्पशन रिझर्वची जी अमाऊंट आहे ती बोनस देण्यासाठी एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे बोनस शेअर्स टू बी इश्यूड 1,60,000. पुढे आहे बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. हा बोनस इक्विटी शेअर होल्डर्सना, एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्सना दिलेला आहे. पहिला बोनस इश्यू केला आणि नंतर काय केला, पेड केलेला आहे. त्यामुळे बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इश्यूड, being issued 60,000 bonus shares of ₹10 each as fully paid. Being issued 60,000 bonus shares of ₹10 each as fully paid. म्हणजे theoretical part of 3 use of capital redemption fund or reserve. त्यासाठीच्या या एंट्र्या आहेत दोन. पहिल्यांदा काय, डिक्लेअर्ड बोनस फ्रॉम कॅपिटल रिडम्पशन रिझर्व ॲज पर बोर्ड्स रिझॉल्युशन. त्यानुसार डिक्लेअर केला पहिल्यांदा. बिकॉज फंड इज टू बी युज्ड फॉर इश्युइंग फुल्ली पेड बोनस शेअर्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. त्यानुसार डिक्लेअर्ड बोनस फ्रॉम कॅपिटल रिडम्पशन रिझर्व. आणि नंतर काय, बोनस इश्यू केला किंवा पेड केला कुणाला,
एक्झिस्टिंग शेअर होल्डर, त्यामुळे बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल being issued 16,000 bonus shares of ₹10 each fully paid. हा इथं पहिला प्रॉब्लेम संपलेला नाही. याच्या खाली नोट दिलेली आहे जी मी तुम्हाला पहिल्या याच्या मागच्या लेक्चरला सांगितलंय की हे बघितला, ही समजली एंट्री. शेवटी नोट काय दिलेली आहे की बिफोर रिडम्पशन प्रिफरन्स शेअर होल्डर्सना पेमेंट करण्यापूर्वी द फायनल कॉल इज मेड ऑन रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स अँड दे आर मेड फुल्ली पेड ॲज रिक्वायर्ड बाय कंपनीज ॲक्ट. कंपनी ॲक्ट नुसार मागच्या लेक्चरला पहिलं ₹10 ₹8 आलेले होते, ₹2 यायचे होते. त्यामुळे पहिल्यांदा फायनल कॉल टू बी मेड आणि ₹10 आले पाहिजे. हा कॉल मेड केला, ₹10 फुल्ली पेड प्रिफरन्स शेअर झाल्यानंतरच ह्या प्रिफरन्स शेअर होल्डर्सना रिडीम किंवा रिपेमेंट करता येतं. त्याच्यानंतर तेवढीच रक्कम फेस व्हॅल्यू एवढी कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह नावाच्या नुसार फंड म्हणून बाजूला काढून ठेवायची आहे आणि दिस अमाऊंट इज युज्ड फॉर बोनस इश्यू टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स विच आर फुल्ली पेड. त्यानुसार जी रिझर्व्ह काढून ठेवलेली रक्कम होती ती आपण बोनस देण्यासाठी वापरलेली आहे. त्यामुळे बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अशा ह्या एकूण एंट्री झालेल्या आहेत. मागच्या लेक्चरला आपण पहिला पार्ट बघितला, या लेक्चरला फुल्ली पार्ट बघितलेला आहे. हा प्रॉब्लेम कशावर होता? रिडम्पशन आउट ऑफ प्रॉफिट्स, पार्टली पेड शेअर्स टू बी मेड फुल्ली पेड अँड युटिलाइज द रिझर्व फंड फॉर issuing bonus shares to the existing shareholder. So it is very most important problem for redemption of preference shares. नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. नाही समजला तर पुन्हा एकदा रिपीट करा, परत एकदा बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला. काय समजत नसेल ते विचारा कमेंटमध्ये. थँक्यू. हा पहिला प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. काय काय वेगळं या रिडम्पशन पार्टली पेड शेअर्सचं पहिल्यांदा कॉल करणे, रिसीट करणे, मग त्यांचं रिडम्पशन करणे, त्यातमध्ये पण प्रीमियम देणे त्यांना. जी रक्कम रिझर्व्ह बाजूला काउंट ठेवली त्याच्यातून बोनस टू शेअर होल्डर्सला बोनस इश्यू करणे, हा यामध्ये आज प्रॉब्लेम पाहिलेला आहे. आणि याच्या पुढचा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये कॉल्स इन एरियर्स ही ॲडजस्टमेंट असणार आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.